पंचशील ध्वज उपटून त्या ठिकाणी अतिक्रमण करून त्या जागा बळकावण्याचा काही लोकांचं षडयंत्र चालू आहे। त्या षडयंत्राच्या विरोधात आंबेडकरी चळवळीतील मी रत्ना जीवन उजगरे राजीव गांधी नगर अकोटफेल अकोला इथं राहते। तिथं 30 या 35 वर्ष 40 पहिले बुद्धविहाराचा धम्मध्वज होता आमचा। ते धम्मध्वज 3 जणांना तोडून काढला सगळा। मंगला चौहान, श्याम गुजर आणि सुखदेव कदम या 3 जणांना ते उपटून काढला आणि ती जागा त्याच्यावर त्यानं टीनं टाकून त्याच्या अतिक्रमण करून घेतला होता त्या जागेवर। मग आम्ही पोलीस ठाण्याला गेलो अकोल्यातून। त्यानं आमचा रिपोर्ट घेतला नाही, आम्हाला हाकलून दिलं त्याने, पैसे खाल्ले त्याने, आमच्याजवळ सबूत काय असं विचारत होता। मग आमचा रिपोर्ट घेतला नाही, आम्हाला हाकलून दिलं। 3 दिवस सारखं आम्ही त्या पोलीस ठाण्यात हिंडलो, त्यांना आम्हाला रिपोर्टचा कागद नाही घेतला। मग तिथं पंचनामा करायला आला ते राजीव गांधी नगरमध्ये। सर्व लोकांनी त्याला सह्या दिल्या की हे पंचनामा म्हणे तिथं 35 वर्षापासून बुद्धविहार आहे म्हणून असं सांगलं लोकांनी। त्यानं त्याचा पंचनामा लिहून घेतला आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलवलं दुसऱ्या दिवशी आणि म्हणलं की म्हणे तुम्ही यांच्या मदत पडू नका म्हणे, यांचा घरचा मॅटर आहे म्हणे आणि तुमच्यावर केस दाखल करीन म्हणे, तुम्हाला अंदर करून देईन म्हणे। त्यानं आम्हाला असं म्हणलं। मग आम्ही दोघ्या बहिणी घरी चालले आलो। मग आम्हाला काय सुचत नव्हतं काय करावं काय नाही। मग आम्ही हे निर्णय उचलला, कलेक्टर साहेबाच्या पुढे आम्ही आमरण उपोषण केलं। किती दिवस झाले? आज आम्हाला 19 दिवस झाले। कोणी पाहायला नाही आलं, येतात पाहून चालले जातात, आमचा निर्णय कोणी लावून नाही राहिले। जसा माझा बुद्धविहार तिथं होता तसा मला झेंडा तिथं पाहिजे, बस माझी हीच विनंती आहे। आणि मला सगळ्या लोकांनी साथ द्यावा आणि माझा झेंडा तिथं उभा करून द्यावा आणि पोलीस संरक्षण द्यावं, कारण तिथे लोकांची आमच्यावर लय दादागिरी आहे। हा प्रकार जेव्हा माझ्या कानावर आला, राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नीरज शिरसाट साहेबांच्या कानावर आला, तेव्हा तातडीनं मीटिंग घेऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। साथियो, अकोटफेल परिसरामध्ये गेल्या 30 ते 35 वर्षापासून ज्या ठिकाणी बुद्धवंदना होते, ज्या ठिकाणी संविधान दिनाचा कार्यक्रम होते, ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे संस्कार आमच्या मुलांवर, महिलांवर, पुरुषांवर, आमच्या समाजावर होतात, त्या ठिकाणचा त्या ठिकाणावर अतिक्रमण करण्याची हिंमत या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील काही सामाजिक कारभारांना या ठिकाणी आलेली आहे। तर यांना वेळीच धडा जर शिकवला नाही तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आठगण टू अंडरटेकर काँग्रेस आणि गांधी या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की पुन्हा त्याच्या माध्यमातून समाजामध्ये दलाल भरवे आणि पिछलोक कृत्य पैदा झालेले आहे। या दलाल भरवे आणि पिछलोक कृत्य आता संसद आणि विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये नाही आहे, तर आता गल्ली गोळात पण हे तयार झालेले आहेत असं या प्रकरणामधून निदर्शनास येत आहे। बुद्धविहाराच्या जागा विकून खाण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली आहे, एवढा माज या लोकांना आलेला आहे। आणि हे मस्ती उतरवण्यासाठी समाजामध्ये जागृती ठरवणं हे जयभीम प्रहारचं प्रथम प्राधान्य आहे। आणि म्हणून साथीवर मी सर्वांना अशी विनंती करतो की ज्या ठिकाणी आमचा धम्मध्वज उपटून त्या ठिकाणी स्वतःचं अतिक्रमण करणाऱ्या लोकांना या ठिकाणी धडा शिकवण्यासाठी कायदेशीर दृष्टिकोनातून जे काही बाबी आम्हाला करता येतील या बाबी करण्यासाठी जयभीम प्रहारच्या माध्यमातून येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर ऍक्शन घेण्यात येणार आहे। तर त्या लोकांनी तात्काळ जे उद्याच्या तारखेमध्ये आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, SP ऑफिसला पण निवेदन देणार आहोत आणि 2 दिवसामध्ये जर त्यांनी अतिक्रमण हटवून पूर्वीप्रमाणे जसा त्या ठिकाणी धम्मध्वज होता त्याप्रमाणे जर धम्मध्वज लावला नाही आणि जर स्वतःच्या फायद्यासाठी सामाजिक त्या ठिकाणी जो आमचा धार्मिक धम्मध्वज होता, आमच्या धार्मिक भावना त्या ठिकाणी होत्या, त्या भावना दुखवण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे, तर या ठिकाणी आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आंदोलनाचा भूमिका घेणार आहोत। म्हणून मी शासन आणि प्रशासनाला या माध्यमातून अशी विनंती करतो की त्यांनी तात्काळ स्वरूपामध्ये महानगरपालिकेनं ते अतिक्रमण हटवलं पाहिजे आणि पूर्वी जसा आमचा धम्मध्वज त्या ठिकाणी होता त्या ठिकाणी तशाच पद्धतीचा धम्मध्वज लागला पाहिजे। आणि तमाम आंबेडकरी जनतेला अशी विनंती करतो की या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे। जर या भांडुळांना आपण वेळीच जर या ठिकाणी आळाकाठी घातली नाही तर महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या अनेक बुद्धविहारांवर अशाच पद्धतीनं गल्ली गोळात तयार झालेले हे आता दलाल आणि भरवे आणि पिछलोक या ठिकाणी गल्ली गोळात सुद्धा आमच्या बुद्धविहाराच्या जागा विकून त्या ठिकाणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत। या
रोखण्याची गरज या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून साथियो, येणाऱ्या